नमस्ते मित्रांनो, राज्यघटनेमधलं मूलभूत हक्कासंबंधीचं जे लेक्चर होतं ते आपण पाठीमागल्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. आज आपण या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांचा समावेश आपल्या लेक्चरमध्ये केलेला आहे. मार्गदर्शक तत्व हे घटनेच्या कलम 36 ते 51 मध्ये राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत. मार्गदर्शक तत्वांना अनन्यसाधारण महत्त्व भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. आता दोन गोष्टी मी इथं क्लिअर करतो. पहिली गोष्ट, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यामध्ये काय फरक आहे आणि हे आपण कोणत्या देशाकडून आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितले असेल की मूलभूत हक्कांच्या मध्ये जे हक्क आपल्याला मिळालेले आहेत किंवा घटनेनं दिलेले आहेत, मग त्याच्यामध्ये समतेचा, स्वातंत्र्याचा हक्क असेल, शोषणाविरुद्धचा हक्क असेल, धर्मासंबंधीचे अधिकार असतील किंवा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि घटनात्मक उपायांचे हक्क असतील, याचा समावेश आपण अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा किंवा अमेरिकन राज्यघटना याचा अभ्यास करून याच्यामधून आपण आपल्या घटनेमध्ये घटनाकारांनी समाविष्ट केलेली आहेत. दुसरी गोष्ट, मार्गदर्शक तत्व आपण आयरिश राज्यघटनेकडून घेतलेले आहेत, आयर्लंड देशाच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला आपण दोन्हीमधला फरक सांगतो त्यावेळेला एक अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचा फरक असा आहे की मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे. म्हणजे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी न्यायालय आहेत किंवा न्यायालयांची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या मूलभूत हक्कावरती गदा आली, आपल्या मूलभूत हक्कांना कुणी अंडर एस्टिमेट किंवा ज्याला आपण म्हणतो की आपल्या मूलभूत हक्कावर कोणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आपण सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. म्हणजेच मूलभूत हक्काचं संरक्षक म्हणून न्यायालय काम करतं. मात्र मार्गदर्शक तत्व याला कोणताही संरक्षक आधार नाही. मार्गदर्शक तत्व ही ऐच्छिक आहेत, नैतिक आहेत आणि म्हणून न्यायालयामध्ये मार्गदर्शक तत्वाचं पालन झालं नाही म्हणून न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकत नाही. हा दोन्हीमधला महत्त्वाचा फरक आहे. घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51 मध्ये दिलेले आहेत. भारताचा, भारतीय नागरिकांचा म्हणजेच हिंदुस्थानचा आर्थिक, सामाजिक, राजकीय विकास व्हावा आणि आंतरराष्ट्रीय संबंध चांगले राहावेत अशी अपेक्षा या मार्गदर्शक तत्वामधून घेतलेली आहे. आणि म्हणून मार्गदर्शक तत्वांची भूमिका या राज्यघटनेमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे तर एकाच ओळीमध्ये सांगता येईल आपल्याला की मार्गदर्शक तत्वांचा उपयोग हा या देशातील जनतेचं कल्याण होणे म्हणजेच कल्याणकारी राज्य या देशामध्ये निर्माण करणं, महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला समृद्ध भारत निर्माण करणं, या देशातील नागरिकांचे संपूर्ण हक्क जसे अबाधित ठेवलेले आहेत त्याच पद्धतीनं हक्कासोबत मार्गदर्शक तत्वामध्ये इतक्या घटनांचा, जेवढ्या घटनांचा समावेश केलेला आहे त्याची अंमलबजावणी करून हे राज्य जनहितासाठी, लोककल्याणासाठी काम करते आहे हे सिद्ध करण्याची संधी या मार्गदर्शक तत्वानं शासनाला दिलेली आहे, राज्याला दिलेली आहे. म्हणून घटना जशी आपल्याला मूलभूत हक्क देते तशीच घटनेनं अशी काही तत्व निर्माण केलेली आहेत की त्यानुसार राज्यकारभार चालायला पाहिजे, लोकहित जपायला पाहिजे, लोककल्याण जपायला पाहिजे. आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीमध्ये विचार करतो त्यावेळेला आर्थिक, सामाजिक, राजकीय एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संबंध विषयक सुद्धा काही प्रिन्सिपल्स याच्यामध्ये दिलेले आहेत, तत्व दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण बघतोय की कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश किंवा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा समावेश केलेला आहे. आणि म्हणून कलम बघत असताना कलम 36 दिलेला आहे कारण 36 ते 51 याच्यामध्ये आपण 12 ते 35 बघितली मूलभूत हक्कांची कलम आहेत भाग 3 मध्ये. मात्र ही जी मार्गदर्शक तत्व आहेत या मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेचं भाग 4 मध्ये केलेला आहे. घटनेचा भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व 4अ मध्ये मूलभूत कर्तव्य पुढे दिलेले आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला आपण मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत येत असलेली कलम पाहतो त्यावेळेला या कलमांच्या वरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मग ती परीक्षा UPSCची असो, MPSCची असो, अगदी जिल्हा परिषद भरती असो, केंद्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटच्या परीक्षा असोत, ही राज्यघटना जी आहे ती राज्यघटना संपूर्ण देशासाठी महत्त्वाची असल्यामुळं आणि ही राज्यघटनेवर आधारितच संपूर्ण शासनाचा, लोकांचा राज्यकारभार किंवा कारभार चालत असल्यामुळं ही घटना, ही मूलभूत हक्क, ही मार्गदर्शक तत्व किंवा मूलभूत कर्तव्य हा आपल्या परीक्षेचा सुद्धा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून याच्यामधून काय मिळतं, हे कोणत्या कलमामध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत
एक समृद्ध सजग आणि नागरिक म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून कलम 36 मध्ये कल्याणकारी राज्य म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली आहे. लोकांच्या हितासाठी काम करणं, लोकांच्या विकासासाठी काम करणं या संबंधीची व्याख्या या पहिल्या 36व्या कलमामध्ये दिलेली आहे. आता 37 कलम सांगतं की जेवढी मार्गदर्शक तत्व 36 ते 51 कलमामध्ये दिलेली आहेत ती न्यायालयीन कक्षेच्या बाहेर आहेत. म्हणजे न्यायालयाचं त्यांना संरक्षण नाही, शासनानं त्याची अंमलबजावणी करायची आहे, लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि कल्याणकारी राज्याची निर्मिती करायची आहे. ही संपूर्णपणे ऐच्छिक आहेत, ही संपूर्णपणे नैतिक आहेत आणि म्हणून न्यायालयाचा संबंध म्हणजे न्यायालयाच्या कक्षेबाहेर त्यांचं स्थान ठेवलेलं आहे. एखाद्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी झाली नाही म्हणून त्याच्यावरती आपल्याला कायदेविषयक कारवाई करता येत नाही, म्हणजेच न्यायालय त्याविषयी काय भूमिका किंवा काय ॲक्शन घेऊ शकत नाही. याचाच अर्थ असा मार्गदर्शक तत्वांचा समावेश हा न्यायालयीन कक्षेबाहेरचा ठेवलेला आहे. 38 मध्ये काय दिलेलं आहे पहा. कलम 38 मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती. कल्याणकारी राज्याची निर्मिती व्हायची असेल तर लोकांचा विकास, जनतेचा विकास, नागरिकांचा विकास झाला पाहिजे. हे होत असताना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध विषयक जाणीव जागृती निर्माण होऊन समान दर्जाचा समान विकास व्हावा अशा पद्धतीची कल्याणकारी राज्याची भूमिका कलम 38 मध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. कलम 39 मध्ये 39 1 2 3 4 5 6 असे वेगवेगळे पोट विभाग दिलेले आहेत. तर कलम 39 1 मध्ये जीवन जगण्यासाठीची जी काही साधनं असू शकतात, उपजीविकेची साधनं असू शकतात आणि म्हणून त्या साधनांची निर्मिती शासनानं केली पाहिजे. कोणालाही काम मिळू नये अशी अवस्था होता कामा नये. सर्वांना काम मिळालं पाहिजे, उपजीविकेचं साधन मिळालं पाहिजे, म्हणजेच जीवन जगण्यासाठी त्याच्यापुढे एखादा मार्ग असायला पाहिजे. ते आपल्याला 39 कलम 1 मध्ये दिलेलं दिसून येतं. 39 कलम 2 मध्ये समान काम, समान वेतन, समान न्याय मिळाला पाहिजे. समान कामाला समान वेतन आपल्याकडे बरेच वर्षापासून किंवा अनेक शतकापासून काही ठराविक वर्गानं काम केलं तर त्याला कमी मजुरी, ठराविक वर्गानं काम केलं तर त्याला जास्त मजुरी, काम तेच असतं. म्हणून मार्गदर्शक तत्वामध्ये घटनेनं असा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे की समान कामाला समान वेतन, समान मजुरी मिळाली पाहिजे. हे 39(2) मध्ये समान कामाला समान वेतन. 39(3) मध्ये कोणीही कोणाचंही आर्थिक शोषण करू नये या संबंधीची तरतूद, या संबंधीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मग ते आर्थिक शोषण एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीचं असेल, संस्थेकडून व्यक्तीचं असेल, एखाद्या घटकाकडून दुसऱ्या घटकाचं असेल, एखाद्या वर्गाकडून दुसऱ्या वर्गाचं असेल, एखाद्या समाज घटकाकडून दुसऱ्या समाज घटकाचं असेल किंवा सर्वांचं शोषण शासनाकडून होत असेल, भांडवलदाराकडून होत असेल, सावकाराकडून होत असेल, कौटुंबिक सुद्धा आर्थिक शोषण होत असेल तर ते होऊ नये त्यासाठी त्याविरुद्ध धोरण आपल्याला 39 कलम 3 मध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. 4 मध्ये पालकांची कर्तव्य दिलेली आहेत. पालकांनी मुलांचं संगोपन करायला पाहिजे, पालकांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला पाहिजे, पालकांनी मुलांची सुदृढपणे चांगल्या पद्धतीनं वाढ व्हावी, त्याच्यामध्ये काही कसूर राहू नये याची जबाबदारी घेण्यासंबंधी कलम 4 दिलेला आहे 39 मध्ये. 5 मध्ये दिलेला आहे कलम 39 5 मध्ये काय दिलेलं आहे मार्गदर्शक तत्व, तर प्रत्येकाला निःशुल्क न्याय मिळाला पाहिजे. एखाद्यावरती अन्याय होत असेल आणि तो कोर्टामध्ये गेला तर त्याला निःशुल्क मदत व्हावी, कायद्याची माहिती व्हावी, कायद्याचं ज्ञान व्हावं आणि त्याला त्याची केस लढता यावी यासाठी सरकारी वकिलाकडून, शासनाकडून, कोर्टाकडून त्याला मदत केली जाते. म्हणजेच या देशामध्ये कोणालाही न्याय निःशुल्क मिळावा या संबंधीची भूमिका, धोरण, तत्व कलम 5 मध्ये 39 अंतर्गत घेतलेलं आपल्याला दिसून येतं. 39 मध्येच कलम 6 दिलेला आहे समान विकास व्हायला पाहिजे, जीवनमानाचा दर्जा वाढवला पाहिजे. आणि समान विकास याचा अर्थ जीवनमानाच्या दर्जामध्ये प्रत्येकाला रोजगाराचा हक्क, जीवन जगण्याची, उपजीविकेची साधनं तर मिळायलाच पाहिजेत, पण ही साधनं मिळाल्यानंतर शासनाची भूमिका अशी असायला पाहिजे, राज्याची भूमिका अशी असायला पाहिजे की सर्वांचा समान विकास व्हायला पाहिजे. एखाद्या घटकासाठी आपण जास्त प्रयत्न करतो, एखाद्या समाज घटकासाठी कमी असं होता कामा नये.
आणि म्हणून सर्व समाजाचा समान विकास व्हावा, जीवनमानाचा दर्जा, जीवनमानाची पद्धती डेव्हलप व्हावी, अशा पद्धतीची तत्व कलम 6 मध्ये 39 अंतर्गत दिलेली आपल्याला लक्षात येतात. कलम 42 सुद्धा समाज विकासासाठी आहे, सामाजिक संबंधामध्ये जे हितसंबंधासाठी आहे. ते कसं तर 42 मध्ये प्रसूती रजा स्त्रियांना मिळावी या संबंधीचं तरतूद आहे, धोरण आहे. अनेक देशामध्ये अलीकडे याची जाणीव जागृती व्हायला लागलेली आहे. आपल्याकडे सुद्धा बरेच कायदे पण झालेले आहेत. प्रसूती दरम्यानची किंवा प्रसूती जेवढा काही कालखंड असतो आणि आराम वगैरे आवश्यक असेल त्या महिलेला, स्त्रियांना, तर त्यासंबंधी नोकरी करत असेल महिला किंवा आणखी काय एखाद्या उद्योगामध्ये काम करत असेल तर प्रसूती रजेसंबंधीची माहिती त्यासंबंधी दिलीच पाहिजे, असं अपेक्षा, धोरण, तत्व या 42व्या कलमामध्ये आहे. 43 मध्ये कामगारांची काळजी घेण्यासंबंधीची तरतूद आहे. म्हणजेच कसं त्यांना निर्वाह वेतन मिळालं पाहिजे, कामगारांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, सफल व्हायला पाहिजे, त्यांना फार त्रास होऊ नये. कारण कामगार हा उद्योग घटकाचा महत्त्वाचा अंतर्गत घटक आहे आणि देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून कामगाराची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून निर्वाह वेतनाची तरतूद ह्याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. 43 कलम मध्येच एक आहे की उद्योगामध्ये कामगारांचा सहभाग असायला हवा. मार्गदर्शक तत्वामध्ये अतिशय महत्त्वाचं 43 दिलेलं आहेच, पण 43 मध्ये उद्योगामध्ये उद्योग स्थापनेमध्ये कामगाराचा सहभाग असायला हवा. आणि म्हणूनच कित्येक वर्षापूर्वीपासून या देशामध्ये किंवा अनेक जगामध्ये भांडवलदार विरुद्ध कामगार हा संघर्ष काही नवा नाही. यामुळं जगाचं राजकारण बदललेलं आपल्याला दिसून येत होतं. आर्थिकदृष्ट्या प्रचंड घडामोडी भांडवलदार विरुद्ध कामगार या संघर्षानं मागच्या जवळजवळ 150 वर्षामध्ये जगानं पाहिलेले आहेत. आणि म्हणून त्या कामगाराला उद्योगधंद्यामध्ये सहभागी करून घ्यायचं, उद्योग स्थापनेमध्ये सहभागी करून घ्यायचं, फक्त त्याच्या श्रमाचा वापर करून घ्यायचा आणि त्याला वेतन द्यायचं आणि त्याचं काम संपलं होता कामा नये. आणि म्हणून कामगारासंबंधीच्या चांगल्या तत्वांचा समावेश 43 मध्ये केलेला आहे. कलम 44 बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे. बऱ्याच वेळेला देशामध्ये या संबंधाची चर्चा झालेली आहे या कायद्याची. आणि बऱ्याच जणांना प्रश्नही असा पडतो की भारतामध्ये समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड का निर्माण होत नाही. त्याची कारणं वेगवेगळी असतील. समान नागरी कायदा याच्यावरती आपल्याला सेपरेट एक वेगळं लेक्चर घ्यावं लागेल. पण समान नागरी कायदा या देशामध्ये यायला पाहिजे हे तत्व, हे धोरण नमूद केलेलं आहे हे 44 मध्ये. म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये जे 44 कलम आहे त्याच्यामध्ये समान नागरी कायद्याचा समावेश आहे. समान नागरी कायदा याचा अर्थ देशातल्या सर्व धर्मासाठी, सर्व जातीसाठी, सर्व प्रांतातल्या लोकांसाठी समान कायदा असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कायदे या देशामध्ये नसतील, सर्वांसाठी एकच कायदा. आणि म्हणून सामाजिक विकासासाठी, समान विकासासाठी, सामाजिक एकतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी समान विकास कायदा, समान नागरी कायदा हा असणं ही एक अपेक्षा आहे आणि या कायद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 45 मध्ये काय दिलेलं आहे पहा. 6 वर्षाखालील बालकांचं संगोपन, शिक्षण हे व्हायला पाहिजे, त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. कलम 46 मध्ये या देशामध्ये अनुसूचित जाती जमातींची संख्या खूप आहे. आपण बघतो कित्येक वेळेला शासनानं अनुसूचित जाती जमातींसाठी वेगवेगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. वेगवेगळी मदत दिली जाते, नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जातं, वेगवेगळ्या घटकांनी त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू ठेवलेला आहे. म्हणून जो मागासलेला भाग आहे, मागासलेला सामाजिक घटक आहे, जो अनुसूचित जाती जमातीचा असेल, प्राचीन कालखंडापासून म्हणजे वर्षानुवर्ष ज्या घटकावरती अन्याय अत्याचार झाला असेल तो स्वातंत्र्यानंतर होऊ नये म्हणून त्यांच्यासाठीची वेगळी तरतुदी, त्यांच्या विकासासाठी वेगळ्या योजना, अनुसूचित जाती जमाती, दुर्बल घटक असतील, शैक्षणिक, आर्थिक संपूर्ण मदत त्यांना करण्याचं तरतूद कलम 46 मध्ये केलेली दिसून येते. कलम 47 आरोग्य हा तर अविभाज्य घटक आहे समाजाचा, नागरिकांचा. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आरोग्याबाबत जनजागृती खूप होते पहा. म्हणून पहिलं कसं आरोग्याकडे दुर्लक्ष करत होते कुटुंबाच्या कुटुंब लोक, पण अलीकडच्या कालखंडामध्ये साक्षरतेचं प्रमाण जसं वाढलं, शैक्षणिक धोरण जसं बदललं किंवा वाढलं आणि म्हणून शैक्षणिक जागृती होतच आरोग्याविषयी जागृती लोकांच्या मध्ये झालेली आहे. आणि आरोग्य लोकांचं सुधारावं म्हणून
पर्यायानं देशाचं आरोग्य सुधारतं आणि त्यासंबंधीची आरोग्य सुधारणेसंबंधीच्या काही तरतुदी कलम 47 मध्ये केलेल्या आहेत. अगदी मार्गदर्शक तत्वामध्ये गोहत्या बंदीचा समावेश आहे. कृषी पशुसंवर्धनासाठी सुद्धा कलम याच्यामध्ये आहे, ते म्हणजे 48 शेतीचा विकास, पशुसंवर्धन व्हायला पाहिजे आणि एकूणच संपूर्ण सामाजिक कल्याण साधायला पाहिजे, यासाठीचं कलम 48. कलम 39 मध्ये हा देश ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. या देशाला प्राचीन गौरवशाली शौर्याचा, त्यागाचा इतिहास आहे, परंपरा आहे आणि याच गौरवातून, शौर्यातून, त्यागातून इथल्या लोकांनी, इथल्या आपल्या पूर्वजांनी या देशामध्ये अनेक किल्ले बांधून ठेवलेले आहेत, अनेक स्मारक आहेत, अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, वारसा स्थळे आहेत. ह्या सगळ्याचं जतन व्हायला पाहिजे, संरक्षण व्हायला पाहिजे. या संबंधीची भूमिका, या संबंधीचं तत्व कलम 49 मध्ये आहे. 50 मध्ये न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचं विकेंद्रीकरण करण्याचं धोरण आहे. आता न्यायपालिका आणि कार्यपालिकेचं विकेंद्रीकरण बघतोय आपण. सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, कनिष्ठ न्यायालय आहे, हे विकेंद्रीकरण झालं. कार्यपालिकेचं संसद आहे, विधानसभा आहे, पंचायत राज आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिका, महानगरपालिका आहेत. म्हणजे न्यायपालिका आणि कार्यपालिकेचं विकेंद्रीकरण, न्यायालयाचं विकेंद्रीकरण म्हणजे लोकांना न्याय जलद उपलब्ध होण्यासाठी आणि कमी अंतरावर न्याय उपलब्ध होण्यासाठी. त्याचबरोबर कार्यपालिका म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या शेवटच्या तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची यंत्रणा, म्हणजेच पंचायत राज असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका, नगरपालिका, हे सगळे म्हणजेच याला म्हणायचं विकेंद्रीकरण कार्यपालिकेचं. ते कलम 50 मध्ये दिलेलं आहे. कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता. आंतरराष्ट्रीय शांतता ठेवणे हे फक्त शासनाचं काम नाही. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मदत करणं हे देशातल्या नागरिकांचं काम आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय शांतता राहावी, आजूबाजूच्या देशांचं आपले संबंध चांगले राहावेत, यासाठी प्रत्येक नागरिकानं, शासनानं मिळून एक भूमिका तयार केली पाहिजे की हे संबंध बिघडवू नयेत, हे संबंध चांगले राहावेत, असा प्रयत्न करण्याची अपेक्षा किंवा तरतूद कलम 51 मध्ये दिलेली आहे. आता ही झाली मार्गदर्शक तत्व जी आपण बघितली ती वेगवेगळ्या कलमांच्या मध्ये. एवढं सगळं बघितल्यानंतर निश्चितपणानं आपल्याला माहिती होईल किंवा जाणीव होईल की ह्या सगळ्याची अंमलबजावणी जर कठोरपणे झाली तर या देशामध्ये कल्याणकारी राज्य निर्माण व्हायला काही अडचण येणार नाही. विकासात्मक राज्य, विकासात्मक योजना जर राबवल्या सगळ्या तर कल्याणकारी, जनहित कल्याणाचं राज्य निर्माण व्हायला, म्हणजे सगळ्यांच्याच आशा अपेक्षा पूर्ण होतील अशा पद्धतीनं महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही जर मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी झाली तर. बहुतांश मार्गदर्शक तत्व ही नैतिकतेवर आधारित आहेत, ऐच्छिक आहेत. याची जर अंमलबजावणी नाही झाली तर आपण कोर्टात जाऊ शकत नाही, कुणाला दाद मागू शकत नाही. म्हणजेच हे प्रत्येकानं पाळायचं आहे, प्रत्येकानं याची अंमलबजावणी करायची आहे. केंद्रानं याच्या संबंधित सकारात्मक भूमिका घेऊन याची अंमलबजावणी सुरू ठेवायची आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण मार्गदर्शक तत्व बघतो 36 ते 51 मध्ये, त्यावेळेला आर्थिक, सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय संबंध विषयक संपूर्ण जागृती, सजगता या देशामध्ये नागरिकांच्या मध्ये निर्माण व्हावी अशा दृष्टीनं ही मार्गदर्शक तत्व आहेत. याचं मूल्यमापन पण काही केलेलं आहे. अर्थात याला विरोध पण बऱ्याच जणांनी केलेला आहे. आंबेडकर आदी लोकांनी समर्थन पण केलेलं आहे. काही टीकात्मक मुद्दे पण येतात मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये. कोणते टीकात्मक मुद्दे आहेत बघूया आपण. काही जण म्हणतात की न्यायालयीन संरक्षण नाही, त्यामुळे ह्या मार्गदर्शक तत्वांना फारसा अर्थ नाही, व्यर्थ आहे. ते बरोबर आहे, न्यायालयीन संरक्षण नाहीच याला. पण न्यायालयीन संरक्षण नसताना सुद्धा या देशातील जनतेमध्ये लोकशाहीची पाळेमुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की या देशातल्या जनतेनं ठरवलं तर एखादं सरकार सुद्धा लोकशाही, प्रौढ मतदार पद्धतीनं लोक बदलू शकतात. या देशातील लोकांना असं वाटलं की हे सरकार आपल्यासाठी काम करत नाही. या देशातील लोकांना वाटलं की हे सरकार सामाजिक जाणीव, जागृती, जनहित कल्याणाचं काम करत नाही, तर ते बदलण्याची ताकद इथल्या लोकांच्या मध्ये आहे. म्हणजे लोकशाही मूल्यांच्या दृष्टिकोनातून इथली लोक शहाणी आहेत असं म्हणावं लागेल. याचा प्रत्यय बऱ्याच वेळेला आलेला आहे. म्हणजे न्यायालयीन संरक्षण नसलं म्हणून ही व्यर्थ आहेत असं काहींचं मत आहे. पण न्यायालयीन संरक्षण नसताना सुद्धा याची अंमलबजावणी बऱ्याच प्रमाणात होते असंही काहींचं मत आहे. आणखीन एक याच्यावरती टीका केली जाते की हे सगळं
जे सांगितलं आत्ता 36 ते 51 कलमामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचं बंधन शासनावरती नाही. म्हणूनच मी सांगितलं की हे सगळे न्यायालयीन कक्षेबाहेर आहेत. याचं बंधन हे अंमलात आले पाहिजेत. हे या मार्गानं शासनानं काम केलं पाहिजे. म्हणून शासनावर हे बंधनकारक नाही. तरी पण शासन करतं, पण बंधनकारक नाही. त्याच्या विरुद्ध आपण दाद मागू शकत नाही. आणि तिसरं, अव्यवहार्य हे सगळे मार्गदर्शक तत्व आहेत अशी टीका केली जाते. अव्यवहार्य म्हणजे कसं, अगदीच आदर्श राज्य निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून जे शक्यच नाही त्याचा समावेश याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, दारूबंदी हा विषय मार्गदर्शक तत्वामध्ये केलेला अनेक कायदे झाले, अनेक नियम झाले, पण दारूबंदी हे नैतिक आहे आणि म्हणून कायद्यानं सुद्धाही मोडता येत नाही, कायद्यानं सुद्धा थांबवता येत नाही, नैतिकदृष्ट्या सुद्धा ती बऱ्याच प्रमाणामध्ये थांबवणं अशक्य ठरतं. अशा काही तरतुदी याच्यामध्ये आहेत की त्याची अंमलबजावणी होणं कठीण आहे असा काही जणांचा आक्षेप आहे याच्यावरती. समान नागरी कायद्याची अजून कुठेही वाच्यता होते पण त्याची अंमलबजावणी होत नाही. बऱ्याच जणांची टीका अशी होते की 6 वर्षाखालील बालकांचं संगोपन हा मस्त मार्गदर्शक तत्वामध्ये चांगला नियम आहे, तरतूद आहे, पण त्याची अंमलबजावणी होताना कुठं दिसते. समान वेतन समान काम याचंही कुठं फारशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. आणि म्हणून हे सगळा स्वप्नातला भारत आहे, स्वप्नातला आदर्शवादी भारत आहे अशी बऱ्याच जणांची टीका होते. आणि म्हणून हे अव्यवहार्य आहेत अशा पद्धतीने याकडे बऱ्याच ऐतिहासिक लोकांनी किंवा नेत्यांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे. पण म्हणून याचं महत्त्व टाळता येतं का, याचं महत्त्व दुर्लक्षित करता येतं का, याच्यानुसार या देशामध्ये काहीच का काम झालं नाही हे सांगत असताना आंबेडकर आदी लोकांनी किंवा नेत्यांनी याच्या संबंधी समर्थनार्थ काय मुद्दे मांडलेले आहेत की मार्गदर्शक तत्वांचा पायाच मुळी जनहित आहे, लोकमत आहे, लोकांची इच्छा आहे. आणि म्हणून चांगलं स्वप्न रंगवणं, चांगलं स्वप्न ठेवणं, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं नाही. आणि म्हणून लोकमत सजग होण्यासाठी, लोकशाही होण्यासाठी, लोकांच्यामध्ये जागृती होऊन जीवनमान उंचावण्यासाठी या मार्गदर्शक तत्वांची गरज निर्माण होते आणि म्हणून समर्थन त्याचं होतं. सरकारी कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही मार्गदर्शक तत्व महत्त्वाची ठरतात. सरकारी कार्याचं मूल्यमापन कसं केलं जातं तर कामगारांना निर्वाह वेतन दिलं नाही तर आपण म्हणतो बघा मार्गदर्शक तत्वामध्ये तरतुदी असून सुद्धा हे शासन काम करत नाही. कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना त्याच्यामध्ये आहे पण त्याची अंमलबजावणी नाही झाली तर त्याची अंमलबजावणी होत नाही किंवा त्या घटकाला लक्ष देत नाही शासन म्हणून त्यांच्यावरती टीका होऊ शकते. म्हणजे याचाच आधार घेऊन आपण शासनावरती काय म्हणतो त्याला आपण प्रेशर ग्रुप किंवा दबाव गट बनवू शकतो. म्हणून यामुळं हे किती याची अंमलबजावणी झालेली आहे याच्यावरून शासनाचं मूल्यमापन ठरू शकतं. शासनानं कोणतं काम केलेलं आहे आणि कोणतं केलेलं नाही याचं मूल्यमापन आपण करू शकतो. आणि शासनाला सुद्धा या मार्गदर्शक तत्वांमुळे ह्या सगळ्या उल्लेखामुळे हे काम करावं लागतं याचाही आपल्याला उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. धोरणामधली अस्पष्टता दूर झालेली आहे या मार्गदर्शक तत्वांच्यामुळे. धोरणामधली अस्पष्टता दूर कशी झालेली आहे, शासन असं म्हणू शकत नाही आपण कोणत्या मार्गाने राज्य करायचं, कोणत्या मार्गाने जनतेचं कल्याण करायचं. याच्यामध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट जर शासनानं अंमलबजावणी केली तर धोरणामधली अस्पष्टता दूर होते आणि योग्य मार्गाने योग्य धोरणाने हे सरकार चालतं, लोकांचा विकास होतो. या संबंधीची भूमिका म्हणजे धोरण अस्पष्टता दूर करण्यासंबंधी किंवा धोरणामध्ये स्पष्टता राहण्यासाठी या मार्गदर्शक तत्वांची गरज आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की या मार्गदर्शक तत्व ही थोडी आदर्शवादी असली, नैतिकतेवर ऐच्छिक असली, आधारित असली तरी सुद्धा या मार्गदर्शक तत्वामुळे भारताच्या सर्व विकासात्मक धोरणाला एक दिशा देण्याचं काम निश्चितपणाने या मार्गदर्शक तत्वानं केलेलं आहे. आणि म्हणून आयरिश राज्यघटनेतून घेतलेली ही मार्गदर्शक तत्व देशासंबंधी, समाजासंबंधी, लोकांच्या संबंधी, नागरिकासंबंधी का महत्त्वाची आहेत तर संपूर्ण भारत, संपूर्ण हिंदुस्थान नैतिकदृष्ट्या विकासात्मक पातळीवरती पोहोचवायचं असेल आणि यामध्ये दिलेली सर्व कलमांची जर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं प्रयत्न केले, लोकांनी त्याच्यामधून अपेक्षा ठेवल्या आणि त्या दृष्टीनं कृती केली तर निश्चितपणानं भारतामध्ये या सगळ्या कलमांची अंमलबजावणी होण्याची शक्यता ही नक्की आहे. आणि त्याच्यामुळं
बऱ्याच जणांनी टीका केली असली तरी बऱ्याच जणांनी याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून मार्गदर्शक तत्व ही घटनेमध्ये अतिशय महत्त्वाची आहेत. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. राज्यघटना, मार्गदर्शक तत्व, याच्यानंतर मूलभूत कर्तव्यासंबंधी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवत आहोत, तोही पहा तुम्ही. तर अशा पद्धतीनं आपण ह्या मार्गदर्शक तत्वांचं थोडंसं विश्लेषण केलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही कलमं लक्षात ठेवावी लागतील. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन काय करावं लागेल तर या देशामध्ये ज्यावेळेला मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळेला आणखीन एक प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये की याच्यामुळे फायदा काय झाला वगैरे. डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल प्रश्न, तर काय फायदे झाले हे मगाशी मी थोडंसं सांगितलं, सरकारचं मूल्यमापन वगैरे, कार्याचं मूल्यमापन. तरीसुद्धा या देशामध्ये तुमच्या लक्षात येते का बघा, मार्गदर्शक तत्वामुळे फायदा काय झाला. पूर्वी जमीनदारी पद्धती होती, ही जमीनदारी पद्धती हळूहळू नष्ट झाली, कुळांना त्यांचे हक्क मिळाले. म्हणजे जमीनदारी पद्धती नष्ट होऊन लोकांच्यापर्यंत जमीन पोचली, कुळांना त्यांचे हक्क मिळाले, जमीन वाटप कायदे झाले. मग 62चा कुळ कायदा असेल, 75चा सुधारणा कुळ कायदा असेल, हे सगळे याच्यावरच आधारित आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, विकेंद्रीकरण तर झालेलं आहे. विकेंद्रीकरण राजकीय झालेलं आहे, विकेंद्रीकरण शासनामध्ये झालेलं आहे, कार्यपालिकेचं झालं, न्यायपालिकेचं झालं. आणि या विकेंद्रीकरणामुळं प्रत्येक योजनाचे लाभ, आपण शासनकर्ते आहोत, आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि इथल्या राज्यकारभारामध्ये आपला सहभाग आहे, ही भूमिका इथल्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं घेतलेली आपल्याला दिसून येते. त्याच्याशिवाय आपण याच्यामध्ये बघितलं शिक्षणासंबंधीचं अलीकडं कायदे झालेले आहेत आणि बऱ्याच कुटुंबामध्ये, समाजामध्ये शिक्षणासंबंधी जागृती आलेली आहे. सक्तीचा आणि मोफत शिक्षणाची तरतूद केलेली आहे, त्याचाही आधार हाच आहे, मार्गदर्शक तत्वांचा आधार आहे. तुम्हाला एक घटना माहिती असेल, 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1980ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी त्यावेळेला केलेलं होतं. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं याचा अर्थ बँकांच्या सोयीसुविधा सामान्य लोकांसाठी खुल्या केल्या. आजही बऱ्याच वेळेला काय होतं की बँकांच्या राष्ट्रीयकरणावरती टीका केली जाते, पण बँकांचं राष्ट्रीयकरण हा मार्गदर्शक तत्वाचाच एक परिणाम म्हणून आपल्याला त्याच्याकडं पाहता येतं. आणखी काय होतं याच्यामध्ये, 1976 मध्ये जी घटना दुरुस्ती झाली 42वी, त्याच्यामध्ये सरनाम्यामधले 2 शब्द आपण घातले, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी. समाजवादी याचा अर्थ की समाजवादी तत्वानुसार ज्यावेळेला आपण शासन निर्मिती करतो त्यावेळेला सर्व समाजातल्या घटकांचा समान विकास व्हायला पाहिजे. विकासाची फळे, विकासाच्या संधी सगळ्या लोकांना मिळायला पाहिजेत, तिथं कुठेही अपवाद राहता कामा नये. अशा पद्धतीची भूमिका ह्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावरच समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचं स्वप्न, अंमलबजावणी आपण सुरू केलेली होती, स्वप्न पाहिलेलं होतं. अनुसूचित जाती जमातींच्यासाठी आज किती कायदे आहेत सांगा. त्यांच्यामध्ये प्रगती पण झालेली आहे, जागृती झालेली आहे. म्हणून काही वेळेला त्याच्यावरती आपण असं विश्लेषण करतो की खूप वर्षापूर्वीपासून ज्या घटकावरती अन्याय अत्याचार होता त्या घटकांना या सगळ्या विकासामध्ये सामावून घेत असताना या मार्गदर्शक तत्वांची भूमिका किंवा महत्त्व किंवा मदत निश्चितपणानं झालेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच ही सगळी जी मार्गदर्शक तत्व आहेत ती सकारात्मक आहेत, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. आणि म्हणून मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला यासंबंधी कोणताही प्रश्न आला तर उत्तर लिहायला काही हरकत नाही आणि कोणताही प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकाल. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, कारण बऱ्याच चांगल्या व्यवस्थितपणे आपण हे विश्लेषण घेतलेलं आहे, प्रत्येक पॉईंट, प्रत्येक कलम पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.